नमस्कार मित्रांनो, मग तुमचं आपल्या चॅनलवरती सरचे स्वागत आहे. तर मग आपण जाणार मित्रांनो खाली नदी मासे पकडण्यासाठी. उतळण झाली, उतळण म्हणजे पाऊस झाल्यानंतर उतळण होते ते आपण जाणार आहेत आता बघण्यासाठी. आणि चला मग भरपूर असा पाऊस झालेला आहे बघा. हे बघा पाऊस मी वावरांमध्ये पूर्ण अशी वावर भरलेली आहेत बघा हे. आणि आपण आता निघलोय नदीकडे चालले. हा रस्ता ही रस्त्याने आपण नदीकडे जाणार आहेत. बघू किती मासे भेटतात. उतळण म्हणतात म्हणजे काहीच असं थोडं वातावरण असं चांगले मस्त एकदम. त्याविषयी वातावरणामध्ये म्हणजे कसे पाऊस झाले आता कमीत कमी 15-16 दिवस पाऊस पडतोय थोडा थोडा. आणि रात्री जास्त झालं ना, रात्री जास्त झाल्यामुळं मासे नदी निघाली का मग मासे येतात. मग ते आल्यानंतर मग लोक नदीकडे मासे धरण्याकडे साठी जातात. आणि मी पाहू शकता आपण रस्त्याने खाली उतरलेला आहे. आणि रस्ता असं म्हणजे चिकट झालेले थोडा, त्याच्यामुळे सावकाश चालायला लागत आहे. आता आपला रस्ता संपलेला आहे. आता आपण नदीच्या शेजारी थोडाच 2-3 मिनटं लागतील नदीपाशी पोचायला. हे बघा आंब्याचे झाडे, आंबे पण भरपूर लागले आहेत. पण मग आता आंबे नाही खायचे आपल्याला, खाली पण भरपूर असे पडलेत. आणि समोर आपली जांभळ पण अशी भरपूर अशी पिकलेली. हे बघा बारकी जांभळी अशी मोठाली नव्हती. आणि हे बघा मासे कुठेच मासे भरपूर असा पाखरांचा आवाज, भरपूर असं पाखरं दिसले. आणि गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती असलेली ही नदी. आणि बघा मासे आलेत का पाहूया आपण. आणि असे म्हणजे सुरुवातीला पाऊस झाला ना, मासे धरणाकडून वर म्हणजे असे पाण्याच्या दिशेने वर पडतात म्हणजे. आणि अजून पर्यंत नाही, तुम्ही पाहू शकतात. हे बघा हे आहे धरणाकडून जे थोडं पाणी जात आहे ना, हे पाणी धरणाकडे जातं. आणि मग मासे पाटांना वर येतात. अशा प्रकारे आहे नदी. पाहू शकता अशा प्रकारे उतळण असते बघा. हे बघा मासे बघा किती भरपूर असे मासे आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि हे उतळण झाल्यानंतर असे वर चढून आलेत. हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खेळतात ते मासे. म्हणजे अंडे वगैरे सोडण्यासाठी ते असे इकडून तिकडून सोडित राहतात. आणि भरपूर असे मासे ते बघा. हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे उतरण असते. इथे घ्या बघा पकडा नाव धरताना हे आपण आता पायाखाली एक मासा धरलेलं बघा. आणि अशा प्रकारे मासे धरले जाते उतरणीची. हे बघा इथे मित्रांनो, इथं बघा पाणी जे हलतंय ना, हे मासे पाण्यामध्ये त्याच्यामुळे पाणी हलतंय. हे बघा भरपूर असे मासे तिथं. बघू शकता तुम्ही भरपूर असा माशाचा स्टॉक आहे. हे बघा आणि इकडे
जाळ्याचा काम चालू आहे, म्हणजे जेणेकरून हे मासे खाली राहतील. आपण वरती जाळ टाकायचे. हे बघा इथं बघा भरपूर असं उडे सुटले. तिकडं नको हालू. हे बघा आणि ही अशी मोठी अशी नदी, आणि ह्या नदीने मासे भरपूर वर येतात. आणि जाळ लावायचं काम चालू आहे. हे बघा पाणी गढूळ असल्यामुळे मासे आपल्याला दिसते नाही, पण मग भरपूर असे मळे आणि लोळी हे दोन प्रकारचे मासे तिथं. आणि हे पाणी जरा गढूळ आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसते नसते. ते बघा हे बघा आपण जाळा टाकून ठेवलेले ना. आपण आता जाणार आहेत, मग जे मासे बघितले नाही का आपण तिकडे जाणार आहेत. इकडे आपण मासे बघितले सुरुवातीला नाही का, तिकडे आपण तुंबायला जाणार आहेत. म्हणजे पाठ तुंबायचे, तुंबून मासे कसे पकडले जातात हे मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा हे जाळा टाकून ठेवलेले, आणि आता आपण निघतोय त्या माशांकडे. चला, जिथे आपण मासे बघितले, आता आपण सुरुवातीला मासे बघितले तिथं आपण आलेले. बघा ह्या रस्त्याने आपण गेलो होतो खाली, तर आपण चाललेले. आणि हे बघा भरपूर असे मासे उडत सुटले तिथं. तिथं मला दाखवतो. हे बघा तर इथं भरपूर असे मासे आहेत. आणि आपल्याला इकडं माती लावून घ्यायची इथं, आणि हे पाणी सगळं इकडं उगावायचं. म्हणजे मग सगळं मासं इकडं आपल्याला पाटाला भेटतील. हे बघा अशा प्रकारे तुंबायचं. इथं आपण दगड लावून घेतलेले आहेत, आणि तिथं पण तुंबलेले पाल लावले. पाला दिसते ना तर तिथं पण तुंबलेले. असं पॅक केलं आहे. आणि इकडच्या साईडला जो पाण्याचा ओढ गेलेला ना, याला आपल्याला मासे भेटणार आहेत. बघू आपण, अजून पाणी काही कमी झालेलं नाही, पाणी भरपूर आहे. पण त्याआधी हे बघा मासे भरपूर आहेत. आणि कमी जसं पाणी कमी होईल ना तसं मासे आपल्याला खाली जाताना दिसतील. चला मग आपण मच्छर आणि आपण जुगाड केलेले खाली. हे बघा पाणी कमी झाल्यानंतर असे मासे खाली उतरतात. अजून आपल्याला पूर्ण पाणी कमी करायचे. हा खाली भरपूर आहेत. हे बघा असं प्रकारे हाय. अजून आपल्याला पूर्ण पाणी कमी करायचं. ते बघा इकडे मासे आलेले आहेत, पाहू शकता. हे बघा, आणि हे बघा पाहू शकता मी खालून वरती चाललेले. पाणी जसं कमी होईल ना तसं ते मासे खाली येणार. हे बघा इथं बघा, पाहू शकता. इथं बघा इथं मासे आपल्याला दिसले तर इथून खाली जातात. हे बघा पाहू शकता. आपण इथं आता मच्छरदाणी लावलेले. हे बघा अशा प्रकारे. आणि ही आहे छोटीशी मच्छरदाणी, आणि मासे इथून खाली जात नाही. आपण जसं पाणी कमी करेल ना तसं मासं हे बघा, हे बघा बघू शकता. ते बघा, हे बघा आपण हाताने हे पकडलेले आपण अशा प्रकारे मासं. हे बघा तिथे, हे बघा धर 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 आहे. धर नाही भरपूर मासे वरती धरे वरती पण ते दिसलं ना मला, मी आलो होतो. पाहू शकता. अशा प्रकारे आपण माती लावून घेतलेले. टाक ना माती, माती माती.
ते तिकडे तिकडे असं पॅक करून घ्यायचं आणि मग जेणेकरून तिकडचं पाणी कमी होईल, म्हणजे मग ते पाणी कमी झालं तर मग आपल्याला मासे भेटतील. बघूया खाली किती मासे गेलेले आहेत. पाल्यामध्ये पाल्यामध्ये असं पाल्यामध्ये हा या पाल्यामध्ये मासे हे बघा इकडे खाली मासे चालत आता. हे बघा माझ्या पायाखाली एक मासे. पकडलेले मास पकड. चला मग आपण आता खाली जाऊया. बघा खाली पाहूया मासे आहेत ते बघा. शेवटकडे आपल्याला 2 वाजता पायाखालीच पकडले आपण. इकडे बघू बघा खाली मासे आलेत का नाही. हे बघा तिच्यात आपण मांडलं, त्याच्यात फक्त 2च मासे आहेत बघा. हा बघा फक्त 2च मासे हा एक आणि अजून एक आहे. असं 2 मासे फक्त भेटलेले त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता ते बघा. अशा प्रकारे आपली 2 मासे पाल्यामध्ये मासे जाऊन बसतात पाणी कमी झाल्यावरती. परत आता वरती बघूया. तुम्ही पाहू शकता त्या इथे एक छोटा मासा चालू आहे. पाहू शकता बघा मासा इकडे वरती चाललेले. आपण आता त्याला पायानंच धरणार आहे बघा. पाय दिलेले मासा निघून गेलेले सटाकलेले. झालं नाही इथं मासे पकडायचं काम चालू आहे बघा. तिथं मागतोय तिथं तो माझ्या बोटासमोर मासे तो. हां तो हातापाशी तो हा इकडे वर गेला. तो आज काय वर गेला. मी बघू शकता तू वरती भरपूर असे मासे गेलेले आहेत. दगडाखाली गेलेले बघा. बघा अशा प्रकारे आपलं पाणी पूर्ण कमी झालेलं नाही ना, त्याच्यामुळं पाणी जास्त असल्यामुळं असे काही पकडायला आपल्याला एवढी मजा नाही आली. या काडी खाली हो इथं हो. हां दिसलं का खाली मोठी काडीच्या तिथे खाली तिथं आता खाली हा. हे काडी पिसायला
हे इकडे खाली गेला. ते बार खाली दाब. धरलंय का गेला. काडी काढ ना ती. काडी खाली आला इथं. काडी खाली इथं. हा तिथंच काढ टाक. केलं काय मार डाव आता. आईला आता गोलियाडा मारून गेला मला. तो खाली आला बघे. हा खाली इकडे वासा गेलेले तो. आता तिला काही पकडता आलेलं नाही. हा बघा युट्यूबरला पण डरता येईल. नाही ना. पण ते काय आपल्याला पाणी तुंबायसारखं नाही. हे बघा इथं भरपूर असेल. पण मग आपण इथलं तुंबायसारखं नाही ना. त्याच्यामुळं मग सगळा गोळी अशा प्रकारे उतरणं असते बघा. आणि मग आपण आता इथं ते तुंबलेले त्याच्याकडे बघू. अजून थोडीफार मासे धरूया आणि मग थोडेसे धरायला लागतील अजून. हे बघा बरोबर म्हणजे अंडी सोडण्यासाठी येतं ते बघा. भरपूर येत असे मासे इथं. सुरुवातीला आपण बघितलेले तिथं अशा प्रकारे खेळतात ते आणि मग अंडी सोडतात. परत एक बारी आपण चाललेले बघूया. आता आपले मासे सगळे जमा करून झालेले. आपण परत एक बारी चक्कर मारणार. राहिलेले मासे पकडणार आहेत. किती बाई शिल्लक आहेत पाहूया. पाऊस जास्त असला ना मग जास्त उचलून ते ही आपली सध्या आता पहिला पाऊस पडलेला ना. पहिलीच नदी निघाल्यामुळं एवढं काय मासे आलेलं नाही. आणि नंतर जास्त पाऊस झाला का मग भरपूर असे मासे येतील. 50 किलोची गोण आरामशीर भरून भेटते. नाईट संध्याकाळचं नाईटला जर आला तर नाईटला भरपूर असे मासे भेटतात. आणि इथे सारखे त्यांचे माशांचे राऊंड चाललेले बघा. हे बघा सारखे त्यांची फेरी चाललेली बघा. बघा भरपूर असे. चला मग मित्रांनो आपण तिकडं ते जाळा टाकलेले तिकडे आपण जाणार आहेत नाही का. आपण मग जाळ टाकून इकडे आलतो. तिकडे जाणार बघणार आहेत मासे भेटतात त्या जाळ्याला. बघा करवंदा. बघा करवंदा भरपूर पिकलेत. पोट दुखायची शक्यता आहे बघा. गोडा भरपूर असे गोड आहेत. दिसला का. हा दगडी खाली ते. दगड पाडायला गेलो वाटत तिथे थोडी का पाहिलं सगळं तिकडे कडे टाकायचा. चला हे बघा आता आपण
इतके मासे पकडलेत बघा. एवढे असे मासे पकडलेत आपल्या कालवण वगैरे झालेले. आणि चला मग मित्रांनो, आज आपण उतरण्याचे मासे धरलेत. थोडेसे नसल्यामुळे जरा मासे आजच्या बारीनं उतरण काही एवढी झाली नाही खास. मग आपण आता पुढच्या उतरणीला भेटू. चांगली अशी उतरण झाली का मग आपण व्हिडिओ बनवणार आहेत तो चांगला असा. आणि आपल्याला थोडेफार उतरणीचे मासे भेटलेत आणि आता आपण घरी निघालेले. मग चला मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका. चला मग धन्यवाद. बाय बाय.